गुड मॉर्निंग गाइस, कैसे हैं आप सभी लोग। फिर से मेरे चैनल पे आप सभी का स्वागत है। और गुड मॉर्निंग हो चुकी है। और ये देखो मेरा भाई फिर से, आज छुट्टी थी ना तो आज ऐसे ही घर पे। आता मी चालले आहे स्विमिंगला, तर असंच ठरला माझा प्लॅन। अरे कहना क्या चाहते हो? ऐसे मराठीच बोलतेस, जाऊ द्या। देखा आपने लापरवाही का नतीजा है। असंच माझा प्लॅन ठरला। आमचा कालच प्लॅन म्हणजे कालच ठरला होता की माझी मैत्रीण आणि मी स्विमिंगला जाऊ। आता मी चाललेली आहे आणि मी रेडी आहे स्विमिंगला जायला। तसं तर अवतार असा घरच्यासारखाच आहे, स्विमिंगला जाणार आणि थोडी ना कुठं जाणार आहे। ही 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 तर आवडूया। तर थोडं पॅक होऊन जाते कारण की ऊन खूप आहे बाहेर, म्हणजे खूप पॅक व्हायचं पूर्णच पूर्ण। तर भेटते मी तुम्हाला नंतर पॅक बाहेर गेल्यावर। बाय 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 नाही, येते मी वापस। गाइस तुम्ही बघू शकता किती ऊन आहे। या उन्हासाठी पॅक व्हावं लागतं, नाहीतर काय हे स्कार्फ वार्फची काय गरज नाही आहे। हे ऊन आणि हे टॅन। तसं तर आमचा प्लॅन मागच्या वेळेस ठरला होता, बट तो कॅन्सल झाला। आम्ही गेलो तेव्हा स्विमिंग पूलचं काम चालू होतं। सो आज मुहूर्त निघाले गाईज की खूप दिवसानंतर ती जावं। तसं तर खूप 2-4 आठवडे अगोदरच गेलो होतो। सो आता जाऊया आणि एन्जॉय करूया। तर गाईज मी इथं येऊन थांबली, अजून ही पोरगी आली नाही। मला फाट्यावर बोलवलं, फाट्यावरून थांबले आणि आताशी घरातून निघाली। वाव नाईस, काय म्हणावं आता। गाईज आम्ही आता चाललोय अलिबागची मैत्रीण, बघू शकता तुम्ही कसं एवढ्या उन्हात वेट करून पोरगी आता आलेली आहे फायनली। सो आता आम्ही चाललोय कॅब घ्यायला, स्विमिंग कॅब तिला घ्यायची आहे, माझ्याकडं ऑलरेडी आहे। सो आता आम्ही चाललोय, भेटूया तुम्हाला नंतर। चलो बाय। सो गाईज आमची कॅब घेऊन झालेली आहे, आता आम्ही चाललोय परत। काय एवढं उन्हात यार, फिरायचा पण कंटाळा येतो खूप, म्हणजे खूप। गाईज आम्ही इथं आलो आणि कळालं की स्विमिंग पूलच बंद आहे। वाव नाईस, म्हणजे असं म्हणजे मागच्या वेळेस पण असं झालं, आता पण असं दरवेळेस आमच्यासोबतच का असं होतं यार। म्हणजे मी असल्यावरच काम, मागच्या वेळेस पण आलो तर काम चालू होतं आणि आता बंद आहे, म्हणजे याला म्हणतात नशीब। गाईज आता काय करायचं तुम्ही सांगा, एवढा उन्हात एवढा लांब आलोय स्विमिंगला आणि ओ माय गॉड। आम्ही चाललोय दुसरीकडं गाईज, आता तिथं पण बघू, जर असेल तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर मग आम्ही घरी। काय यार नशीब म्हणावं तर काय म्हणावं त्याला। लगे रहो हमारे साथ मेरे चॅनल पे। गाईज आता मी घरी आहे। गाईज माझी आई काय म्हणते, बोल ग। प्रत्येक शब्दापुढे काहीच मनास लागते का? हा, ही माझी माय, ही माझी मम्मी कसली, म्हणजे अशी म्हणजे जसं काय तिला पोरं बघायला येणार कसल्या खाती। तर गाईच काय झाला विषय, मी त्या दिवशी व्लॉग स्टार्ट केला आणि नंतर काय माहिती व्हिडिओ काढलेच गेलं नाही। खूप ऊन होतं आणि मला सुचतच नव्हतं काय। आणि नंतर मी घरी आले, झोपून गेल्यानंतर तेव्हाचा मग ब्लॉग राहिलाच आणि मग मी आता स्टार्ट करते 2 दिवसानंतर। अरे मी काय करू, काय टाइमच भेटत नाही मला तेवढासा की काढावं काय। तर बने रहे मेरे ब्लॉग पे। आता माझी रेग्युलर ब्लॉग येत जाणार आहे। सो रोज बघत जा, लाईक करत जा, कमेंट करत जा, शेअर करत जा, असं सपोर्ट करत जा। पराठा बनवतीये गाईज, मम्मी कशाचा पराठा बनवतीये? हा का गाईज, तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल मम्मीच्या हातच्या तर कमेंट करून सांगा, मी फूड ब्लॉग पण चालू करेल। मम्मीच्या हातचे रोज नवीन रेसिपी तुम्हाला सांगेल, शेअर करेल। मम्मी सांग, करशील का? नको करूस काही, तुम्ही टाकत जाईल माझ्या ह्याच्यावर बनवल तेव्हा। नाही कुठं नाही गेलं, अजिबात नाही। काय सबस्क्राईब करा म्हणा चॅनलला, सबस्क्राईब करा। हां आणि चित्रपट नाही तिथं आयफोन झाला पाहिजे। आयफोन, अरे कसले असते माझे आहे। 17 वर्ष झाली की होते काय तुझ्या मायाला देते नाही रे गाईज
काय चालू आहे आमच्या घरात वा माहितच नाही एखादंच नाही आता कसं आमच्या घरचं कन्व्हर्सेशन गाईज लाडू काय कसले हसते तर गाईज आता एक वेगळीच कॉमेडी झाली बट जाऊ द्या मम्मी पप्पा लय थंडे घेत ग पप्पा काय नाही तुमचाच कॉमेडी चालू आहे आता तुम्ही कसं काढायचं कसं नाही तो मी व्हिडिओ टाकणार नाहीये बघू दे ते व्हिडिओ तर दाखव मग अप्पा पहिले तुमचा लुक चेंज करा साबण लावून ठेवलं तोंड पण पुसलं नाही आमच्या घरातले आम्ही तिघ जण पागल आई ग सारखे मारतात कशी भाजी भजे गोसावड्याचे मी पण फर्स्ट टाइम ऐकते दोडक्याची भाजी डोसा करणार दोडक्याची भाजी मायची गोड भाजी पाहिजे असं पसाऱ्यात नाही दाखवत असतात ते मी कुठे दाखवते मी तर झूम करते मम्मी काय यार मी बी सुंदर दिसते याच्यात काळी बेरी बी चांगली दिसते त्याच्या हा का मोबाईलचं कमल काहीतरी वेगळंच गाय माझे पप्पा चक्क काहीतरी काम करतात आहे मम्मीची हेल्प असं हजबंड पाहिजे की बायकोची मदत करते स्वयंपाकाला आणि पोरगी ब्लॉग काढते वाव काय म्हणते आई ती भोगायची अग्निपडे चिराग लई घ्यायची गोष्ट आहे माझ्याबद्दल काय विचार करत आहे आता मी ब्लॉग बंद करते भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये थैंक फॉर वॉचिंग गाइज और सब्सक्राइब करो मेरे चैनल को और बहुत आगे लेके जाओ बाय बाय